पोलीस स्टेशनला जाऊ दे, आता बरोबर भेटून. तुझं नाव काय? गाव कुठलं? कांदळी. पंकज काय? बडे. मोबाईल कोणाचा चोरला? भावाचा. ह्या मावशी कोण आहेत? चुलती आहे. हो मावशी, तुमचं कोण आहे? तो ते काय आमच्या नगदवाडीचं आहे, हाय जवळच आहे, काही घरातलं नाही. चुलती माझी. काय लागला तर चुलतीलाच आहे, हाय लांबचा आहे, नगदवाडीचं आहे, माहिती काय घरातलं नाही. तुमचा मोबाईल कधी चोरला? 16 तारखेला. कुठं? जांभूळ फाट्याला. त्यांनी चोरला, तुम्ही कसं पाहिलं? माझ्या पोर होतं ना सांग, माझ्या पोरानं डायरेक्ट नाव सांगितलं. एक बाई आहे, त्या बाईचं नाव काय काय ना हॉटेल मध्ये जेवायला गेली का काय ती म्हणली पण त्यांनी घेतलं. माझ्या पोर सांगायचे जड ते. पोलीस कंप्लेंट का नाही केली? काय केली होता काय गावात असं आज गावलाय. आज गावला आम्ही त्याला लिंक लावली सगळ्या पोरांना अशी का बघ पंख्या कुठं गावते, पंख्या कुठं होतो. मग एका पोराने सांगितलं का जांबूस फाट्याच्या खाण्या सकाळी 2 गाड्या तुम्हाला मारू नका, मोबाईल आहे 1000 रुपयाला ठेवला. इथं नारायणवाडीचं पाहुणा आहे इथं 500 गल्लीला, तो तुम्हाला मला ठेवला होता पण मी काल विकलाय. कोणाला विकलाय काय माहिती? तो म्हणतो वडऱ्याचं पोर आहे, त्या काय तो आहे ना तिथं उघडलं त्यांनी. कोणी विकलाय? ते बघा याचा का माझा कोण दुकानदार? जाऊ ना खोलप म्हणून. हा काय नारायणवाडीतले. यांना पहिलं पोलिसांच्या ताब्यात द्या, काय होईल यांच्या पहिला गुन्हा दाखल होऊ द्या ना. असं काय पोर हे करते? कळवण गाडी बोलून घ्या. मला काय आले माहिती का, आम्ही एकतर गरीब माणसं याला लाज वाटाय पाहिजे. अहो मला सगळं त्या मोबाईल मध्ये होतं. असं काय करते पोर? आणि सकाळी दांड काढतो म्हणलं मी मोबाईल देतो आणि त्याला मी फोन करतो म्हणला हाय पण मी वापरला 1000 रुपयाला ठेवला होता. आता याने लगेच वापरून टाकला वडरायच्या कांच्या वडरायचं पोरे काय माहिती. दोघांवर गुन्हा दाखल होईल ना आता. त्याला पहिले विचारावं याला कोणतरी येतं का नाही सांगा. एकदम लाव बरं. ऐका ना, तो आहे ना त्याच्यावर पण गुन्हा दाखल होईल. तो काय म्हणतो माझा काही संबंध नाहीये. मी म्हणलं मला मोबाईल पाहिजे. आम्हा बाय सांगा एक चांगला माणूस कोणतरी पाठवूया. पोलीस सगळं करतील व्यवस्थित. हा मोबाईल गेला याचं काय. ते पोरं चोऱ्या करते धनाधन रोजच्या. तो म्हणणार पहिला एक त्यांना हवी शेजारी मला पहिला 15-20 यांनी मोबाईल आणला इथं ठेवायला. मग यांनी कसं काय असं केलं? कोणाचं आहे काय मला फोन करायचा ना, मोबाईल चालू होता. सुटला नाही हातातून. मी आपली पळाच्या येड्यावानी आडते कोणतरी आडवा कोणतरी पाहुणा विचारायला लई पळाला त्यांनी वडवड केलं. मोबाईल मला मारू नका म्हणजे 1000 रुपये त्याचा जेवण आपला मोबाईल घ्यावा. हा म्हणतो मी ऐकलाय. मोबाईल कुठल्या कंपनीचा होता? आता किती रुपयाचा होता? 8000चा आहे. नवीन होता का जुना? नाही नवाचे हे नाही आहे पण जरा तरी 2-3 वर्ष झालं असेल. हा असं आहे एवढ्याच होते. माझाच पग होता पण पोर आहे ना टोटलला कामाला जाते ना ते गेलं घेऊन. पगार झाला होता त्याचा एक काय बिवडी उडवला असं मोठा मोबाईल हो. मला नको कोणचं 10,000 सुद्धा मी स्वतः माझ्या पोराला कसं घेतलं असं माझ्या गरिबीमुळं. हां आणि 3,000 रुपये म्हणजे 10,000 रुपयाला वाटलं का नाही पोर. माझं तेवढं पैसे मोबाईल दे चल मला बाकी माहिती नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.